नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला करवीर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी एक गोड आठवण तुमच्याशी शेअर करणार आहे. पण तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रोचक कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. ही गोष्ट आहे प्राध्यापक नानासाहेब साळुंखे यांच्या शाहूंच्या आठवणी या पुस्तकातील. नाट्यसम्राट बालगंधर्व यांना कोण ओळखत नाही, पण या बालगंधर्वांना घडवण्यात राजश्री शाहू महाराजांचा मात्र मोठा वाटा होता. आता राजश्री शाहू महाराज आणि बालगंधर्व यांची ओळख कशी झाली आणि त्यांनी बालगंधर्वांना कशा पद्धतीने मदत केली याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया. राजश्री शाहू महाराजांनी नाट्यकलेला वाव दिल्यानंतर नाट्यकला कोल्हापुरामध्ये पसरू लागली. दूरदूरच्या नाटक कंपन्या देखील कोल्हापुरामध्ये येऊ लागल्या. काही नटांजवळील उपजत गुण महाराजांनी ओळखून त्यांना संधी दिल्यामुळे ते नट यशो मंदिरावर आरूढ झाले होते आणि त्यातीलच एक बालगंधर्व होय. या बालगंधर्वांचं मूळ नाव नारायण राजहंस असं होतं. घरच्या आर्थिक अडचणीमुळे नारायणास आपल्या आजोळी म्हणजे कोल्हापूरला यावं लागलं. आप्पाशास्त्री बेलेकर हे त्यांचे आजोबा होते. आप्पाशास्त्री हे पंडित महाराज यांचे पुराणिक होते. पंडित महाराजांच्यामुळे नारायणास एक दिवस शाहू महाराजांच्या दर्शनाचा लाभ मिळाला. या दर्शनाच्या वेळी बालगंधर्वांचे आजोबा आप्पाशास्त्री हे देखील हजर होते. महाराजांना संगीत नाटकांची आवड आहे हे जाणून आपल्या नातवाची गानकला महाराजांना ऐकवावी या उद्देशानेही ते तिथे आले होते. संधी साधून आप्पाशास्त्री महाराजांना म्हणाले, महाराज, माझा नातू पण सुरेख गातो हं. महाराज त्यांच्या नातवाकडे पाहत म्हणाले, खरंच का रे पोरा, गातोस का? त्या पोराने फक्त होकारार्थी मान हलवली. मग गाऊन दाखव पाहू. महाराजांनी त्वरित आज्ञा दिली. महाराजांची आज्ञा त्वरित शिरसावंद मानून ते इवलसं पोरग न डगमगता सुरेल अशा आवाजात सुरेख गाऊ लागलं. तसे महाराज प्रसन्न झाले. गायनानंतर महाराजांनी त्या मुलाची विचारपूस करावयास सुरुवात केल्यानंतर महाराजांच्या ध्यानात आलं की या पोराला व्यवस्थित ऐकू येत नसावं. म्हणून त्याला त्यांनी विचारलं, का रे, तुला ऐकू येत नाही का? त्या मुलाने त्वरित उत्तर दिलं, होय महाराज, माझा उजवा कान फुटल्यामुळे मला व्यवस्थित ऐकू येत नाही. सुरेल मधुर आवाजात सुरेख अशा गाणाऱ्या या सुंदर मुलाला व्यवस्थित ऐकू येऊ नये याचं महाराजांना वाईट वाटलं. महाराजांनी त्या मुलाला मिशन हॉस्पिटल मिरजचे त्यावेळचे प्रसिद्ध डॉक्टर व्हेल यांच्याकडे पाठवलं. त्या मुलाबरोबर डॉक्टर काशीनाथ पंथ गाडगीळ व फौजदार बळवंतराव म्हैसकर यांना देखील पाठवलं. डॉक्टर व्हेल यांनी त्या मुलाच्या कानावर उपचार सुरू केले. त्यावेळी महाराजांनी या मुलाला अल्लादिया खां साहेब यांच्या हवाली केलं. या मुलाने अर्थात नारायणाने गाण्यात एक अप्रतिम अशी उंची गाठली. तसा त्या मुलाचा लौकिक पसरला व अनेक नाटक मंडळी विचार करू लागली की असा गाणारा सुंदर मुलगा आपल्या पदरी असावा. किर्लोस्कर नाटक मंडळींनी तर गतवर्षीच नारायणाची चाचणी घेऊन त्याला अयोग्य समजून परत पाठवलं होतं. त्याच नारायणाला आता मागणी येऊ लागली होती. स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीच्या जणूभाऊ निमकर या मालकांनी देखील नारायणास आमंत्रित केलं, परंतु त्याला अजून खूप शिकावयाचे आहे असं सांगून महाराजांनी ती मागणी फेटाळली. नारायणाचा आवाज आता खूपच सुधारला असून त्याच्या आवाजावर महाराज फिदा झाले आहेत. ही खबर डॉक्टर गाडगीराम तर्फे किर्लोस्कर कंपनीपर्यंत पोहोचली. परत एकदा त्याची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये नारायण यशस्वी झाल्यानंतर त्याला किर्लोस्कर कंपनीमध्ये प्रवेश मिळाला. या कंपनीत प्रवेश मिळाल्यानंतर पुढे नारायणाने शकुंतलेची भूमिका केलेला शाकुंतलचा पहिला प्रयोग मिरजेत आयोजित करण्यात आला. महाराज प्रत्यक्ष त्या प्रयोगास हजर राहिले. नाटकाची पहिली घंटा होण्यापूर्वी नारायण शकुंतलेच्या वेशात महाराजांचा आशीर्वाद घ्यावयास गेला. महाराज त्याला म्हणाले, भिवू नकोस बेटा, किर्लोस्करांचं नाव राख. पडदा उघडला. पहिल्या अंकातच शकुंतलेच्या वेशात मंचावर आलेल्या नारायणाला पाहून टाळ्यांचा वर्षाव चालू झाला. या वर्षावात महाराज देखील सामील झाले. शकुंतलेला भुंगा सतावीत असतो व ती घाबरते. यावेळी नारायणाने साकार केलेली भूमिका पाहून प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध होतात. अतिसुंदर व नाजूक असलेला नारायण शकुंतलेच्या भूमिकेत उठून दिसत होता.
त्यातच कसदार व बेजोड अभिनयाची साथ मिळाल्यानंतर त्या भूमिकेत जिवंतपणा आला. नाटकाचा पहिला अंक पार पडला. नारायण परत महाराजांच्या दर्शनासाठी येताच महाराज त्याच्या पाठीवर हात मारीतच म्हणाले, "शाबास बेटा, नाव राखलंस. असंच यश मिळव. मी तुझ्या पाठीशी आहे." महाराजांच्या आकाशाच्या उपकाराने व बोलाने नारायणाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले. आणि हाच नारायण पुढे महाराष्ट्राच्या मराठी रंगभूमीचा आवडता असा नटसम्राट म्हणजे बालगंधर्व झाला. तर मित्रांनो, असे होते आपले शाहू महाराज, ज्यांनी अनेक कलाकारांना मदत केली आणि त्या कलाकारांनी देखील महाराजांचं नाव राखलं. आणि त्यातीलच एक होते बालगंधर्व.